नमस्कार मैत्रिणींनो, मी मधुरा. मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत. मी आज तुम्हाला कोणती रेसिपी दाखवणार नाही आहे. मी आज शुक्रवार आहे, मग माझे वैभवलक्ष्मीचे शुक्रवार असतात. मग त्या पूजेचे तुम्हाला मी कशी पूजा मांडते ते तुम्हाला दाखवणार आहे. मी वैभवलक्ष्मीचे म्हणजे उपवास करते, ते 11 वर्ष झाले करते. मला पूजा करायला खूप आवडतं वैभवलक्ष्मीचे, आणि त्याचं फळ पण मला बऱ्यापैकी म्हणजे देवीने मला खरंच खूप छान सगळं दिलेलं आहे आणि माझा विश्वास आहे. त्यामुळे मी दरवर्षी वैभवलक्ष्मीचे व्रत करते. त्यासाठी मी चौरंग धुवून घेतला आणि त्याच्यावर पीस नाही टाकत. वैभवलक्ष्मीच्या ह्याला पांढरा पीस किंवा आपला गमजा काही टाकायचा चौरंगावर आणि मग त्याच्यावर पूजा मांडायची. मी मागे फोटो ठेवला वैभवलक्ष्मीचा, त्याच्यानंतर केळी ठेवली एका बाजूला, आणि तांदळाची रास म्हणजे तांदूळ ठेवून त्याच्यावर हळदी कुंकाने स्वस्तिक काढलेले. स्वस्तिक काढून मग मी आता एका तांब्या स्वच्छ पूजेचा तांब्या घेतला. त्याच्यात सुपारी, तांदूळ आणि 1 रुपयाचं नाणं टाकले आणि त्या तांब्यावर स्वस्तिक काढायचं हळदी कुंकाने, आणि 8 दिशाचे म्हणून 8 उभ्या रेषा हळदी कुंकाने ओढायच्या त्याच्यावर तांब्यावर. आणि मग तो तांब्या त्या तांदळाची जी आपण रास केलेली आहे त्याच्यावर ठेवून द्यायचा. ही पूजा मी की नाही 11 वर्ष झालं करते. मला ही पूजा करायला खूप आवडतं. घरातलं वातावरण पण छान असतं. म्हणजे एक असं पूजा असली की घरातलं वातावरण खूप छान राहतं. पूजेमुळे आपलं मनही प्रसन्न असतं. मार्गशीर्ष महिन्यापासून मी हे शुक्रवार करत असते. म्हणजे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला झाला की दुसऱ्या दिवशी मी शुक्रवार वैभवलक्ष्मीचे चालू करत असते. म्हणजे काय होतं, घरात पण नॉनव्हेज नसतं किंवा मी पण खात नाही 2 महिने. त्याच्यामुळे हे व्रत म्हणजे 11 शुक्रवार होऊन जातात त्या ह्याच्यात. आणि कसं म्हणजे घरातलं एकदम सुख शांती वाटते, घरातलं वातावरण पॉझिटिव्ह राहतं. मला या पूजेमुळे खूप म्हणजे पॉझिटिव्ह विचार म्हणा किंवा पॉझिटिव्ह अनुभव आलेले आहेत. म्हणजे खूप चांगले अनुभव आले आहेत मला. त्याच्यामुळे माझा एक तर लहानपणापासूनच मला लक्ष्मी फार आवडतात आणि लक्ष्मीची पूजा ती फार आवडते. त्याच्यामुळे मी हे व्रत तसेच चालू ठेवले आहेत. म्हणजे जोपर्यंत मला होते तोपर्यंत मी हे व्रत चालूच ठेवणार आहे. आणि खूप छान वाटतं मला पूजा करताना. आता मी त्या फोटोला मी हार घातलेला आहे आणि 5 फळं मी आता चौरंगावर मांडून घेते. फोटोला हार ते घालून 5 फळं ठेवायचे. अशा प्रकारे मग कोणतेही 5 फळं तुम्ही ठेवू शकता. तुम्ही जर हे व्रत करत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा, आणि नसाल करत तर करून पहा. म्हणजे तुम्ही 3 वेळा करा. म्हणजे असं काही नाही की तुम्ही इतक्या वर्ष करा तितक्या वर्ष. मला वाटतं मी चालू ठेवणार आहे जोपर्यंत होते तोपर्यंत. पण तरीही तुम्ही निदान 3 वेळा तरी करून पहा आणि पहा पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा पॉझिटिव्ह काय होतं आहे तुमच्या आयुष्यात. करून पहा. खरंच अनुभव खूप छान येतं वैभवलक्ष्मीचे व्रत केल्यानंतरचे माझे तरी. करून बघायला काय हरकत आहे. मी सुरुवातीला 3 वर्ष 5 सुवासिनींना मी जेव घातलं होतं. त्याच्यानंतर मग 4-5 वर्ष मग मी खीर आपली शेवयाची खीर करायची आणि ते सुवासिनीला द्यायचे. आता मी त्या वाटीमध्ये तांदूळ ठेवले आणि एक सोन्याचा दागिना, काही नाकातलं असो किंवा कानातलं, अंगठी, काहीही ठेवा, त्याची पूजा करायची असते. किंवा तुम्ही 1 रुपयाचं नाणंही ठेवू शकता. त्या पूजेच्या म्हणजे पूजा कशी मांडायची ती त्या वैभवलक्ष्मीच्या व्रतकथेच्या पुस्तकात सर्व विधी दिलेली आहे. त्याच्यानंतर त्या तांब्याच्या एका बाजूला घंटी ठेवायची आणि एका बाजूला शंख ठेवायचा. पुढं तुम्ही कितीही 11 रुपये ठेवू शकता, 21 रुपये, 101 रुपये, 500 रुपये, काही तिथं म्हणजे कितीही तुमच्या मनात येईल तेवढे तिथं पैसे ठेवायचे, त्याची पूजा करायची. आणि थोडे तांदूळ ठेवून सुपारी ठेवायची. म्हणजे आपली गणपती पूजा पहिल्यांदा आपण कुठल्याही पूजेची सुरुवात गणपती पूजेनेच करतो, म्हणून ती सुपारी म्हणून गणपती म्हणून सुपारीची पूजा करायची. तिथं मी तांदूळ ठेवून लाल सुपारी मी ठेवलेली आहे. पानाचा विडा ठेवायचा, शंख ठेवलेला आहे. ह्या म्हणजे शंख आणि घंट्या ह्या पूजेसाठी आवश्यकच आहेत.
जर करणार असाल तर हे सर्व सामान तुमच्याकडे अवेलेबल असायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय म्हणजे पूर्ण पूजा होणारच नाही. आणि एक नारळ ठेवायचा. नारळाची शेंडी लक्ष्मीकडे करायची. त्याच्यावर मी स्वस्तिक काढत असते. म्हणजे मी आधीच काढून ठेवलेले, त्याच्यामध्ये दाखवलं नाही तुम्हाला. आणि व्रतकथेचं पुस्तक पण मी तिथं शेजारी ठेवत असते, फोटोच्या शेजारी. आणि जे श्रीयंत्र असतं, लक्ष्मीचं श्रीयंत्र, मग त्या एका पुस्तकावरच मागच्या बाजूला श्रीयंत्र असते. त्याच्यामुळे मी ते पुस्तक, श्रीयंत्राची पूजा करण्यासाठी पुस्तक कलशाच्या शेजारी लागून लगेच ठेवायचं, त्या श्रीयंत्राची पूजा करायची म्हणून. आणि हे 5 फळं मी आता मांडून ठेवायला लागली. तुम्ही कधी करणार आहेत त्यावेळेस जे अवेलेबल फळं असतील ते 5 फळं तुम्ही ठेवू शकता. नसेल तर 1-2 फळं जरी असले तरी चालतील. असं काही नाही की 5 फळंच असावी लागतात. जेवढे फळं मिळतील किंवा जे असेल ते, एक तुम्ही केळी जरी नुसती ठेवली तरी चालेल. तसं काही नाही की 5 फळं असावेच म्हणून. अशा प्रकारे ही सर्व पूजा अशी मांडून घ्यायची. खूप छान वाटतं पूजा असल्यावर. दिवसभर एकदम वातावरण छान असतं. उदबत्ती लावून ठेवायची पूजेची मांडणी करताना, धूप लावून ठेवायचं. खूप छान वाटतं. तुम्ही पाहताना किती पूजासुद्धा मांडताना असं एकदम छान वाटतं. आणि खरंच म्हणजे विश्वास ठेवा, तुम्हाला देव काहीच कमी पडू देत नाही. जे आहे ते सर्व तुम्ही फक्त, काय असतं की फक्त पूजा करा, पूजा मांडा, म्हणजे पूजा केल्यानंतर आपोआपच घरात एकदम छान वातावरण निर्माण होतं, छान वाटतं. हां, मी बोलता बोलता राहिलं. मी 11 शुक्रवार करते, कोण 21 शुक्रवार पण करतं. जे तुम्ही पूजा करा, खूप छान तुम्हाला अनुभव येईल. अशा प्रकारे आता मी पूजेला सुरुवात केलेली आहे. आधी गणपती पूजा करायची. सुरुवातीला गणपती पूजन करायचं. पहिल्यांदा कुठल्याही पूजेला आपण गणपतीचंच पूजन करतो. आधी सुपारी जी ठेवली होती गणपती म्हणून, त्याची मी पूजा करून घेतली. आणि नंतर मग फोटोची, त्या वाटीतल्या सोन्याच्या जे दागिना आहे त्याची, परत यंत्राची, शंख, घंटा म्हणजे घंटी, फळ, नारळ, सर्वाला हळदी कुंकू लावायचं आणि त्याची पूजा करून घ्यायची. मैत्रिणींनो, म्हणजे मी 5-6 वर्षानंतर मग खीर वाटत होती. म्हणजे घरी बोलवायची आणि हळदी कुंकू लावून खीर त्यांना खायला द्यायची. आता मी ते नाही करत. आता मी घरीच मग सासूबाईंना खीर देते. असं चालू केलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला सगळं म्हणजे 3 वर्ष जेवू घालून परत खीर, हे असं सगळं करून झालेलं आहे. काही जणी 3 वर्ष करूनच बास करतात, काही जणी मग 5 वर्ष करतात. पण मला जोपर्यंत होईल मी तोपर्यंत करणार आहे, असं म्हणजे मनातच धरलेलं आहे ना. त्याच्यामुळे मला जोपर्यंत करता येईल, उपास सहन होईल, किंवा म्हणजे उपास करावा लागतो ना दिवसभर. म्हणजे एक टाईम खायचं, मग संध्याकाळी तुम्ही सोडू शकता. किंवा तुम्ही कधीही पूजा, समजा सकाळी जरी पूजा केली तरी तुम्ही 11-12 वाजता जेवायचं असेल तरीही तुम्ही उपास सोडू शकता. मग शक्यतो मला पूजेला दुपारच होती. त्याच्यामुळं मग पूजा ते झाल्यावर मग मला दुपारच जेवायला होतं. त्याच्यामुळं पण नंतर परत नाही मी काही खात उपासाचं, ते अशी पूजा करून घेत असते. त्याच्यानंतर त्याच्या पुस्तकामध्ये कहाणी असते, ती कहाणी वाचायची. पूजाविधी पण सगळी दिलेली आहे. जर तुम्ही करणार असाल तर त्या पुस्तकात सर्व पूजेची विधी किंवा काय काय लागतं मी तर आता तुम्हाला सगळं दाखवलेलंच आहे. तरीही काही जर तुम्हाला म्हणजे पंचामृतामध्ये दही, म्हणजे पंचामृत करायचं, मग त्यात दही, दूध, साखर, त्याच्यानंतर मध घालून आणि केळी घालून आपण पंचामृत करतो. त्यानंतर मग निवद दाखवण्यासाठी मग मी आज शेवयाची खीर मात्र करावीच लागते. हा नैवेद्याला लागते म्हणजे वैभवलक्ष्मीच्या पूजेला. मग शेवयाची खीर केलेली होती. आणि वांग्याचं खारं वांगं केलं होतं, चपाती केली होती आणि डाळ मिरचू केलं होतं नैवेद्य दाखवण्यासाठी. मग त्याच्यानंतर मी सर्व पूजा केली. पूजा झाल्यानंतर मग मी आता नैवेद्य दाखवून घेते. गणपतीला आधी दाखवायचं कोणताही नैवेद्य. त्याच्यानंतर मग वैभवलक्ष्मीला मी नैवेद्य दाखवला.
त्याच्यानंतर चपाती भाजीचा पण नैवेद्य दाखवून घ्यायचा, पंचामृताचा नैवेद्य दाखवून घ्यायचा. मी हे दाखवून झालं आमच्या देवघरातल्या देवांनाही दाखवून घेतला नैवेद्य. अशा प्रकारे पूजेचं नैवेद्य ते दाखवून मग मी कहाणी वाचत असते. मी यात काही कहाणी वाचलेली मी दाखवली नाही आहे तुम्हाला, पण पूजा झाल्यानंतर किंवा नैवेद्य ते दाखवून झाले की मी कहाणी वाचून घेतली होती. कहाणी वाचल्याशिवाय पूजा पूर्ण होतच नाही, ती कहाणी पण वाचायची. कसं माहिती आहे का, खरंच मला ह्या पूजेमुळे खूप अनुभव छान आलेले आहेत. तुम्हीही करा, म्हणजे खरंच देवी किंवा देव म्हणजे कशाचंही तुम्ही घरात पूजा करा, खरंच पाठीशी राहतात देव. एक घरातली पॉझिटिव्ह शक्ती जी असती ती तयार होती घरामध्ये, आणि सर्व काही आलेले संकटसुद्धा जातात. वर्षातनं एकदा तर करायचे असतात फक्त, त्यात काही 2-3 महिने जातात, पण खरंच आपलं एकदम घरात छान वातावरण राहतं. आणि 11 तर करायचे असतात ना वैभवलक्ष्मीचे, मग तेवढं करायला काहीच नाही, आपण सगळे उपास करतोच, त्याच्यामुळे होऊन जातात हे. आणि मला तर वाटतं तुम्हीही करा, खूप छान अनुभव येतात. त्याच्यानंतर मी कहाणी पण वाचून घेतली वैभवलक्ष्मीची. वैभवलक्ष्मीची कहाणीसुद्धा खूप छान आहे. मी हा व्हिडिओ खरंच म्हणजे तुम्हाला खूप दिवसापासून म्हणजे गेल्या वर्षीपासून वाटत होतं दाखवावं, पण काही झालंच नाही करणं. मग आता माझ्या ह्या वर्षाचा 3रा शुक्रवार चालू आहे, तो म्हणलं आता दाखवावीच पूजा कशी आपण मांडणी कशी करायची पूजा, ते सर्व दाखवावं. आणि खरंच मैत्रिणींनो, करून पाहायला काय हरकत आहे, छान वाटतं. त्याच्यानंतर मी आरती करून घेतली. खिरीची रेसिपी मी टाकलेली आहे, ती तुम्ही पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.